हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आपण या आपल्या चॅनलवरती सध्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंगची सिरीज सुरू आहे. लिक्विडिटी स्वीप हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचा आपली जी स्ट्रॅटेजी होती त्याचे आपण रिझल्ट्स बघायला लागलो आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण काय व्हायला लागलं आहे आणि एप्रिल हा पूर्ण महिना आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करत असेल तर तो किती प्रॉफिटमध्ये क्लोज करायला लागलो आहे, आणि त्याचे थोडेसे मेकॅनिझम्स आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपले 4 व्हिडिओज ऑलरेडी तयार झालेले आहेत. 4ही व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे. त्यामध्ये काही प्लस गोष्टी असतील, काही मायनस गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टींचं इन डिटेल इन डेप्थमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. 28 एप्रिलचं चेक करूया. अठ्ठावीस एप्रिलला काय झाले, हाय तरी स्वीप झालेला नाहीये आणि लो सुद्धा स्वीप झालेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला 28 एप्रिलला ट्रेड भेटलेला नाहीये. सिंपल नो ट्रेड. ओके. 28 एप्रिल झाल्यानंतर 29 एप्रिलचा लो हा होता. स्वीप झालाय काय? 100% आपल्याला स्वीप पाहिजे तशी कॅन्डल आहे. कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर पहिलं टार्गेट 50 पिप, दुसरं टार्गेट 100 पिप, दोन्हीच्या दोन्ही टार्गेट आपले डन झालेत. त्याच्यामुळं 29 एप्रिल 100 पिप टार्गेट डन. ओके. 29 एप्रिल झालं. 30 एप्रिलला इथं क्लिअरली तुम्हाला दिसते कुठेही लिक्विडिटी स्वीप नाही, डायरेक्ट ही कॅन्डल क्लोज झाली, त्याच्यामुळे 30 एप्रिलला ट्रेड आपल्याला बघायला भेटत नाहीये. ओके. इथं सिंपल लिहितो 30 एप्रिल. नो ट्रेड. लेट्स गो. आता याचं आपण काय करूया, अनालाइज करूया की बाबा काय काय झालंय यामध्ये आणि किती टार्गेट टर्न झालेत, किती एस एल उडलेत आणि ऑल ओव्हर आपण किती प्रॉफिट मध्ये, याचं आपण काय करूया, कॅल्क्युलेशन काढूया. टोटल ट्रेड किती झालेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके. 16 ट्रेड झाल्यात. टीपी डन किती झाले त्यातलं बघा, 1 2 3 4 5 6 7 8. सिंपल 8 टीपी डन. उरलेले 8 काय असणार आहेत, एस एल असणार आहेत. ओके. आता आपण काय करूया, कॅल्क्युलेशन करूया की प्रॉफिट आणि लॉस टोटल मिळून ऑल ओव्हर आपल्याला शेवटला किती प्रॉफिट राहतोय किंवा ऑल ओव्हर शेवटला किती लॉस राहतोय. ओके. 100 अधिक 100 अधिक 100 -20 -20 प्लस 100 प्लस 50. आता एस एल आहेत सगळे, -30 -30 -30 -40 -20. ओके. प्लस 100 प्लस 100 -40 प्लस 100. ओके. तर आपल्याला इथं ऑल ओव्हर सगळ्यात महत्वाचा रिझल्ट हा असतोय आपल्यासाठी, ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला झालेला आहे तो म्हणजे 430 पिप्स. ओके.
तर तुम्हाला सांगायचं म्हणजे जर आपण $100 अकाउंट काढलं असतं आणि जर त्याच्यावर आपण 0.01 लॉट साईज वापरली असती तर $43 प्रॉफिट मध्ये असतो. म्हणजे जी गोष्ट आपण जून महिन्यात 90%च्या आसपास 900 पिपच्या आसपास कॅप्चर केले होते तेच आपल्याला एप्रिल महिन्यात 430 पिप्स आपण कॅप्चर केलेत. म्हणजे 43%च्या आसपास जवळपास आपण इकडे कॅप्चर केलेले आपल्याला बघायला मिळतात. ह्यात मध्ये एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्वाची शिकायला भेटते ती म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही कन्सिस्टंटली एकच सेटअप फॉलो केला आणि जर तो प्रॉफिट किंवा लॉस हा पार्टचा गेम आहे समजून जर तुम्ही प्रत्येक ट्रेड घेतला आणि प्रत्येक ट्रेडला आपल्या नियमांच्या प्रमाणे जर फॉलो केला तर एंड रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. आपण 2 महिन्याचे लाईव्ह बॅक टेस्टिंग केलेत. भले इथं 1, 2, 3, 4, 5 असेल सलग 5 दिवस आपण लॉसेस मध्ये म्हणजे एक पूर्ण आठवडा आपण लॉस मध्ये, पण हा मॅटर करतो का? नाही मॅटर करत. कारण आपण ऑलरेडी बाकीचे जे टीपीज आहेत ते टीपीज आपण एवढे परफेक्ट घ्यायला लागलोय की आपल्याला गरज पडत नाही. कारण जर तुम्हाला 20-30 पिपचे 40 पिपचे जर एसएल मिळायला लागले त्याच्या बदली तुम्हाला 100 पिपचे जर ट्रेड भेटत असतील तर आपलं अराउंड 1:3 च्या आसपास टार्गेट डन होतात. मग हे आपल्याला एनी वे बेनिफिशियलच ठरते. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हीच शिकायची की कुठला पण एक सेटअप असेल तो सेटअप एवढा मास्टर करायचा आणि त्यामध्ये एवढ्या खोल जायचंय की एंड रिझल्ट भलेही तुमचे 3-4-4-5 दिवस लॉसेस मध्ये जाईनात काहीही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक ट्रेडरच्या आयुष्यात प्रत्येक फेज मध्ये प्रॉफिट हा होत असतो, लॉस हा होत असते. पण मेक शुअर हे केलं पाहिजे की आपली स्ट्रॅटेजी वर्क झाली पाहिजे. ओके, एखाद दुसरा तिसरा चौथा 5वा दिवस जर तुमचा स्टॉप लॉस होत असेल नो प्रॉब्लेम, पण महिन्यातले सगळेच्या सगळे जर दिवस तुमचे स्टॉप लॉस हिट होत असतील तर तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये 100% लूप होल आहे, प्रॉब्लेम. एप्रिल महिन्यामध्ये जे काही झालं जो काही प्रॉफिट झाला जसं आपण अनालिसिस केलं या सगळ्या गोष्टी तुम्ही इन डिटेलमध्ये आय होप सगळ्यांनी बघितल्या असतील. आपली स्ट्रॅटेजी ही एवढ्या चांगल्या पद्धतीने चालते की तुम्ही ह्या एका महिन्यातच नाही तर पुढच्या महिन्यात सुद्धा ह्या स्ट्रॅटेजीवरून आपल्याला खरोखर फायदा होतोय की नाही या सगळ्या गोष्टी चेक करणं महत्त्वाचं आहे. एखादी स्ट्रॅटेजी फक्त एकाच महिन्यात चालत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. दर महिन्यात त्याची कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. पण एखादा महिना असा सुद्धा येऊ शकतो की आपण एखाद्या महिन्यात चांगला प्रॉफिट नाही करू शकेल, पण ऑल ओव्हर बाकीच्या 11 महिन्यांच्या मध्ये वर्षातल्या बाकीच्या 11 महिन्यांच्या मध्ये आपण काय पद्धतीचा प्रॉफिट करतो हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. ओके, एप्रिल महिन्याचे जे डिटेल्स आहे ते आपण बघितलेलं आहे. इथून पुढे आपण काय करायचं आहे, मे महिन्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी कुठल्या पद्धतीने चालल्या, मे महिन्यामध्ये आपण हे एवढाच प्रॉफिट काढलाय की यापेक्षा जास्त प्रॉफिट काढलाय, आणि जी आपली ही स्ट्रॅटेजी आहे या स्ट्रॅटेजीजमध्ये अजून एक ॲडिशनल गोष्ट आपण मे महिन्याच्या ॲनालिसिसमध्ये शिकणार आहोत. अजिबात मिस करू नका, कारण तो कन्सेप्ट जर तुम्ही स्वीकारला, जर तो कन्सेप्ट तुम्ही मार्केटमध्ये वापरायला शिकला तर आता जेवढा प्रॉफिट व्हायला लागला त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, सो मे महिन्याच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण भेटू. आपल्या व्हिडिओज किंवा आपल्या चॅनलवरती जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज व्हायला लागलेत, बनायला लागलेत, याचा जर खरोखर तुम्हाला फायदा होत असेल तर जेन्युइनली आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवायला नक्की मदत करा. आपलं चॅनल हे नवीन आहे, थोडं आपल्या लोकांसाठी याचा फायदा होऊ दे. आपली जी स्ट्रॅटेजी आहे ते ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. ओके, यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या मित्रांच्या सोबत याच्याबद्दल डिस्कशन नक्की करा. आपण भेटू मेच्या पहिल्या आठवड्याच्या ॲनालिसिसमध्ये. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.